रानाचा मोरक्या झालो असेल मी. पिटक्याशी झुंज देत सळोपळोच्या कड्या वेरून विजेचं फूल तोडीत मी. मोरक्या तर तू असीतच, पण कसे सांगू? आनंद होत परी मनी काळजी पिंगा घालीत रे सत्तू. मोरक्यात झेलीत रानावेरीची सारी संकट. खरी मी राखीत साऱ्यांची काळजी ना. सारे ऐकीत माझं, पण माझं ना ऐकीत ते फक्त माझे मायो आणि तातो. आता ना काम करीत तुम्ही थोडं सुद्धा ना. आता सारं काम हा सत्तू करीत. आणि मायो तू मजेसी जसा घास भरवी तसा आता मी तूच देत घास. तू बाळ मी मायो. तातो ये. तो इथे बस. इथे बस. काय तू सांभाळी ऐकीत ना तुझं काम टाकून कावडीतून नेत आम्हासी. होय मग? हो मग ना. तू ऐकीत जे मी सांगीत. काय? आधीच तुझे पाय रानभर फिरत असे. आता मोरक्या होत म्हणजे ज्याची त्याची वास्तपुस्त करीत रानभर हिंडत तू. म्हणजे आम्हाच दिवस रात्र काळजी. ना काळजी कशाची? रानाची रखवाली तर कामच माझं. नगरासीन माणसं येत रान ओरपडून नेण्यासी. त्यासी ना रोकीत तर एक दिवस रान उजाड होऊन जात. गोष्ट खरी, परी त्या पायी आपल्या जीवाशी धोका न करी तू. आणि आधी सून आणि घरास तुला जीवाची जोड हवी रे. उन्हा 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 म्हणीत आणि सरी सरी सून आणि. होय होय खरी खरी सत्तू. शमी म्हणते ती ऐकीत तू. सून आणीत घरासी त्याशिवाय चैन ना आमासी. तातो थांब. भया पाठभर तुझ्या पावलाचे लाल ठसे दाखव मस. नाना मायो ते चुप. दाखव म्हणते ना. एवढी दुखापत? नाना मायो ते वाटेत काटे आणि मोरक्या झाल्याची किंमत असेल का रे ही सत्तू? बिटक्याशी झुंज घेत तू. पाऊल बंबाळ होत रे. मोरक्या होत जी वाट चालीस त्यावेळी काटेच असीत रे लेकरा. सोड ती वाट. ना सोडितो. अंगातलं रक्त ना सोडू देत. ते मोरक्या होण्यासाठी उचळी मारीत. हो म्हणजे माझे अंगी तर तुमचं रक्त. लाकडी बरणीमध्ये औषधी पाणी अशीच शिल्लक. ते लाव पावलासी. थांब. तू आधी वचन देत मला.
स्वतःच्या जीवात सांभाळीत, कुणावेरी आंधळा विश्वास ना ठेवीत आणि तुझ्या पाठीवेरी जो व्रण त्याची आठवण कधीच ना विसरीत. ना विसरीत मायो, ना विसरीत. माझे पाठीत सरकन घुसून जीवासी चटका दिला असे त्या बाणानं. हर रोज डोळ्यासमोरी धरीत मी त्यास. हा बाण सांगित मज विश्वासघात म्हणजे काय. ज्यानं तो केला त्यासी परत देत मी हा बाण जसाच्या तसाच. ना सत्तू, मनी सोडाची आग धरीत तर ती तुझ्याच जीवास जाळीत. ज्यानं चूक केली, त्यानं विश्वासघात केला, त्याचा न्याय परमेश्वर करेल. आपण ना महाराजांच्या या अशा अवस्थेला तूच कारणीभूत आहेस. तूच त्या दुर्मिळ फुलाचा हट्ट केलास. आणि महाराजांसाठी काय? तुझा हट्ट म्हणजे ब्रह्मदेवानी सांगितलेली आज्ञा. गेले लगेच रानात, तेही सैनिकांना न घेता. मग झाला ना तिथल्या रानातल्या लोकांकडून हल्ला. केवळ मी होतो म्हणून वाचले महाराज, नाहीतर रानातले लोक जीवच घेत होते त्यांचा. इतका भीषण हल्ला, छे छे. मला तर शंकाच वाटते महाराज जगतील की नाही. काय म्हणजे ते नाही नाही, असं बोलू नको मामा. माझ्या ताताला मी काही होऊ देणार नाही. दिवस रात्र ह्याच्या जवळ बसेन, ह्याची सेवा करीन. मी माझ्या ताताला काहीही होऊ देणार नाही. करूनही तुला तुला कुठलीच खंत नाही वाटत का ग? आपल्यामुळे आपल्या पित्याची अशी अवस्था झाली याची थोडी पण लाज नाही वाटत तुला? हा अगं, मी जर तुझ्या जागी असते ना तर आपल्यामुळे आपल्या पित्याची अशी अवस्था झाली म्हणून कुठेतरी जाऊन जीव तरी दिला असता, नाहीतर हे काळं तोंड घेऊन कुठेतरी निघून तरी गेले असते. पण तू तर जणू काही झालंच नाही, अशा थाटात वावरत असतेस त्यांच्या समोर. हा साऊ, ए साऊ. ताता, कितीही प्रयत्न केले तरी या पिता पुत्रीची जोडी फुटतच नाही. मुद्रा दे मुद्रा. मदिरा संपली. नाही मिळणार. मुद्राच काय, फुटकी कवडीही नाही मिळणार तुला. मग मदिरा दे. लाज नाही वाटत का रे तुला? महाराजांना संपवायला सांगितलं होतं मी तुला, तेही काम अर्धवटच सोडलं. विधवा झाले असते तर आतापर्यंत राज्यकारभार केला असता, गादीवर बसले असते. पण आता त्या थेरड्या राजमातेची दासी होऊन बसली. सगळं तुझ्यामुळे, तुझ्या एका चुकीमुळे झालंय हे.
मद्र देशाचे अधिपती राजा अश्वपती अरण्यात झालेल्या हल्ल्यामध्ये जखमी होऊन रुग्ण झालेले आहेत। त्यातून ते कधी उठतील ते सांगता येत नाही। तेव्हा माझा पुत्र राजा अश्वपती याच्या नावाने मद्र देशाचा राज्यकारभार यापुढे राजमाता या नात्याने आम्ही पाहणार आहोत। तशी अधिकृत ग्वाही फिरवली जाईल। तुझ्यामुळे सगळं काही गेलंय माझ्या हातातून आणि तुझ्या मागण्या संपतच नाहीयेत। नशीब समज आपल्या डोक्यावर हे राजवाड्याचं छत तरी आहे, त्यामुळे जेवढं मिळतंय ना त्यात समाधान मान। नाहीतर जर अवावगी हालचाल आणि राजमातांनी तुझ्या बरोबर मलाही राजवाड्याच्या बाहेर काढलं म्हणून समज। हे सगळं खापर माझ्यावर फोडू नकोस। तुझ्या मोहिनी विद्येने तरी काय दिवे लावले का? सावित्रीला जगातून सोड, तिच्या पित्यापासून सुद्धा दूर नाही करू शकत तू। तुला काय वाटतं मी गप्प बसलीये? महाराजांनी स्वतः सगळे अधिकार माझ्या नावावर करावेत ना, याच्यासाठी खूप प्रयत्न करते मी, तुला नाही माहिती। पण ती रानातली घटना घडल्यापासून सावित्री अखंड त्याच्या पायाशी बसून असते। हा, आणि ते बरे व्हावे म्हणून धडपडत असते। महाराज खरंच बरे झाले तर शक्य नाहीये ते। सगळ्यांचे सगळे प्रयत्न करून झालेत, सगळे प्रयत्न थकलेत। त्रास हाच आहे की महाराज बरेही होत नाहीत आणि स्वर्गारोहणही करत नाहीत। आपल्याला काय, जगा किंवा मरा, पण आम्हाला हे राज्य द्या। हो, पण मृत्यू आणि महाराज यांच्यामध्ये ती सावित्री उभी आहे हे लक्षात ठेव तू। ए साऊ, साऊ, सावकाश, सांभाळ। इच्छा होत नाहीये ग सावित्री। असं काय करतोस तात्या? पोटात काही गेलं नाही तर शक्ती कशी येणार? थोडं घे। नको माझ्या जीव गुंतूस। मी असलो काय आणि नसलो काय, गेली काही वर्ष मी इथे अंथरुणाला खेळून, तू अखंडपणे इथे बसून असतेस माझ्यासोबत। खरं म्हणजे तुझं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे। पंख मिटून तू इथे बसलेली असतेस। असं वाटतं ना त्या सज्जापर्यंत जाण्यासाठी माझ्यात प्राण यावा, म्हणजे तिथून उडी मारून मी आयुष्य संपून। वचन दे मला, पुन्हा असं अभद्र ओठांवर काय मनातही आणायचं। जन्म देता देताच आई सोडून गेली मला, त्यानंतर तूच जपलंयस मला फुलासारखं। मग आता मला जपू दे ना तुला। तान्ही असल्यापासून मला तू आणि तुला मी आहो, आणि तू अशा ताटातुटीच्या गोष्टी करतोस। तू बिलकुल काळजी करू नकोस, तू नक्की बरा होणार आहेस। आपण कमी प्रयत्न केलेत का? महाराणी म्हणाल्या तसं खरंच मी पुन्हा माझ्या पायावर उभा राहू शकणार आहे? तोडा माया पाश आणि मोकळी हो। आता माझ्या जागी तू असतास आणि तुझ्या जागी मी, तर तू केलं असतंस असं। तू बिलकुल काळजी करू नकोस। आतापर्यंत कदाचित मिळालं नसेल, पण या अवस्थेवर नक्की काहीतरी उपाय असेल। साऊ, साऊ, उपाय सापडला साऊ, उपाय सापडला। कसं? कुठे? काय उपाय आहे? राज्यात एक ऋषीवर आले आहेत, त्यांच्याकडे अद्भुत औषधी मुळे आहेत आणि तत्काळ गुण येतो त्यांचा। माझ्या डोळ्या देखत पाहिलं मी साऊ, एका पायात त्राण नसलेल्या माणसाला चालता केला त्यांनी। तथा ऐकलंस, उपाय सापडलाय। आम्ही दोघी ताबडतोब जाऊन त्या ऋषीवरांना भेटून येतो। तू काळजी नको करूस, तू नक्की बरा होणार। मी आलेच। चल। सुरंगी, सुरंगी, मला
माहितीये मला पण. चल. काय हा धांदरटपणा? वाढत्या वयाचं थोडं तरी भान? राजवाड्यातल्या दालनांमध्ये धावण्याचं आणि बागडण्याचं वय आहे का तुझं? इथे तुझ्या हट्टापायी तुझे पिताश्री गलित गात्र होऊन हंतरुणावर पडलेत आणि कुठे नाचत निघालीस तू? त्यांनाच बरं करायला नगरात एक ऋषी आले आहेत. त्यांच्याकडे अशा दुखण्यावर एक रामबाण उपाय आहे. आम्ही दोघे त्यांनाच भेटायला चाललो आहोत. सुरंगीने स्वतः पाहिलंय त्यांच्या जवळच्या मुळ्यांचा प्रभाव. थांबा. छे छे, असे ऋषीबिषी कोणी राहिले नाहीत आता. भेटतात ते फक्त ढोंगी आणि बहुरूपी. ऋषीचं सोंग पांघरतात आणि उळ्या मुळ्या माथी मारतात आणि नुसत्या मुद्रा कमवतात. नाही हो, विद्या विकणारे बहुरूपी नाहीत ते. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजच सांगतंय. तुझं काय जातंय सांगायला? सावित्रीला फूस लावून नेशील आणि काहीतरी अघटित घडेल. कुठली तरी मुळी आणाल आणि महाराजांचा प्राण गेला तर? नाही नाही, निदान आम्हाला त्यांना भेटू तरी द्या. मुळीच आवश्यकता नाहीये आणि राजवाड्याबाहेर पाऊलही नाही टाकायचं. आमच्या पुत्रावर असे कुठलेही प्रयोग करू देणार नाही आम्ही. नाही म्हणजे तुम्हाला नसली तरी आम्हाला त्यांच्या जीवाची काळजी आहे. असं का बोलताय राजमाता? मला जाऊ द्या ना. एक आशेचा किरण दिसतोय, तो तरी पडताळून पाहूया. आणि आम्हाला दोघांना पाठवायचं नसेल तर ऋषींना इथे बोलवा. हवं तर राजवैद्यांना बोलवा, पण ताता बरं होण्याची ही संधी गमवू नका. बस झाले तुमचे तर्क. यापुढे एक अवाक्षरही तोंडातून बाहेर येता कामा नये आणि पाऊल राजवाड्याबाहेर पडता कामा नये. सतर्क रहा. राजकन्येला राजवाड्याबाहेर पाऊल टाकू द्यायचं नाही असा आमचा आदेश आहे. आणि तो जो कोणी ढोंगी ऋषी आहे त्याच्या मुसक्या आवळा आणि नगराबाहेर पाठवून द्या त्याला. इतकंच नाही तर प्रजेमध्ये दवंडी पिटवा. मान्यता प्राप्त वैद्याखेरीज इतर कुठल्याही भोंदूकडून उपचार करून घेता कामा नये. राजमाता, पाया घालवण्यासाठी वेळ नाहीये आमच्याकडे. चला, राजसभा सुरू होण्याची वेळ झाली. नेहमीप्रमाणे खोडा घातलाच. नुसतं राग करत असतात तुझा. पण आता काय करायचं? काढूयात काहीतरी मार्ग. ऋषीवरांचा इथे किती काळ आणि कुठे मुक्काम आहे हे शोधून काढायला हवं. आणि काही करून त्यांची भेट घ्यायला हवी. उठ, टाक पाऊल. घाबरू नकोस, टाक पाऊल पुढे. जय जयकार असो. शिवरांचा जय जयकार असो. शिवरांचा जय जयकार असो.
नाही, मला यातले काहीही नको. मुद्रा घेऊन विद्या विकणाऱ्यांपैकी मी नाही. असाध्य रोग बरे करणे हा माझा ध्यास आहे. ते एक पवित्र कार्य आहे. म्हणूनच मी नेहमी या राज्यातून त्या राज्यात फिरत असतो. हा तर चमत्कार आहे. नाही, हे एक शास्त्र आहे, अभ्यास आहे. हा निसर्गाचा प्रसाद आहे. परमपित्याने सारी सृष्टी एकमेकांमध्ये गुंफलेली आहे. आपण माणसं, पशु पक्षी, कृमी कीटक, झाड पानं सारे एकमेकांवर अवलंबून असतो. एकमेकांना जगवतो. परंतु आपल्याला त्याचा आता विसर पडलेला आहे. अरण्याचा नाश करत आपण नगर उभी करत आहोत. अरण्याला ओरबाडत आहोत. जीवनचक्राची लय मोडत आहोत. तसे नाही केले तर आपल्याला कळेल की त्या परमपित्याने त्या अरण्यामध्ये केवढा मोठा खजिना दडवून ठेवलेला आहे. त्याचा अभ्यास केला, प्रयोग केले, साधना केली की विद्या सिद्ध होते. तीच आता तुम्हा सगळ्यांना दिसली. हा कुठलाही चमत्कार नव्हता. त्यामागे अनेक वर्षाचे परिश्रम आहेत. आमचे डोळे उघडलेत तुम्ही मुनिवर. आता एक दया कराल का? आमचे मद्रदेशीचे महाराज गेले अनेक वर्ष पायात बळ नाही म्हणून अंथरुणावर पडून आहेत. त्यांना बरे कराल का? महाराजांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. तुम्ही त्यांना बरं केलं तर आम्ही सारे जण आजन्म तुमची सेवा करू मुनिवर. ते पाहू. परंतु मी तुमच्या महाराजांवर जरूर उपचार करेन. कारण रुग्णांना बरे करण्यासाठीच प्राप्त केली आहे मी ही विद्या. अरे हे पहा, हे तर राजवाड्यातले सैनिक आहेत. बहुतेक ऋषींची कीर्ती पोचली तिथवर. यांना राजवाड्यात घेऊन जायलाच आलेले दिसत आहेत. काय करताय? अहो पाप लागेल तुम्हाला. या बहुरूपीला राज्याच्या बाहेर काढतोय. राजमाताचा आदेश आहे तसा. अहो बहुरूपी नाहीत, ते मोठे ऋषी आहेत. थांब, आता तुलाच पकडतो. आदेशाच्या विरोधात बोलतोस. चल. अगं पण साऊ, आपण हे सगळं भर राजसभेत राजमातांसमोर बोलायचं? मला तर भीती वाटते. त्यांचा राग ठाऊक आहे ना. काहीही करू शकतात त्या. पण ते आपल्या घरात. आपण त्यांच्या नाती आहोत. त्या नात्यानं आपण म्हणजे तू. मी तर त्यांना नजरेसमोरही नको असते. तर घरातली गोष्ट वेगळी आणि राजसभेतली गोष्ट वेगळी. इथे मी नात म्हणून नाही, तर त्यांची प्रजाजन म्हणून काहीतरी मागण्यासाठी उभी राहणार. मी फक्त एक राजकन्या नाही, तर या राज्याच्या प्रजेचाही एक भाग आहे. मग त्या नात्यानं मी महाराजांसाठी औषधोपचाराची मागणी केली तर त्यांना नाकारता येणार नाही. पण प्रयत्न तर करून पाहू. ठीक आहे, मी आहे तुझ्यासोबत. अगदी आगे थोडी घ्यायची असली तरी. पण साऊ, सावध करते हा. कटू शब्द ऐकण्याची तयारी ठेव. मोरवा, राज्यात सारं कुशल मंगल?
धनधान्य मुद्रा यांची आवक उत्तम राजमाता. हो, शेतसाऱ्यावरील टक्केवारी वाढवल्यामुळे आपल्या राज्याचा खजिना ओसंडून वाहतो आहे. शिवाय धनधान्याची लयलूट आहेच. आणि आपल्या मर्जीतील व्यापारी गणांमार्फत महत्वाच्या पिकांवर आपलंच नियंत्रण आहे. उत्तम. म्हणजे प्रजेचं जीवनमान उंचावत नेण्यासाठी आपण केलेल्या सगळ्या उपाययोजना यशस्वी झाल्या म्हणायच्या. अलबत्त आपल्या नावाचा जयघोष सतत होत राहील याची खबरदारी आम्ही नेहमी घेत असतो. शिवाय प्रजेचं जीवनमान उंचावलं आहे याच्या दवंड्या आम्ही रात्रंदिवस पिटत असतो. त्यामुळे चिंता नसावी. राजमाता, 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 न्याय, न्याय, न्याय हवाय मला राजमाता, न्याय हवाय. सोडा त्याला. चला. हो, उद्या ह्यालाच नगरभर फिरवून राजमातांनी न्याय दिला, राजमातांनी न्याय दिला असं ओरडायला लावू. राजमाता न्यायी आहेत हे प्रजेच्या मनावर ठसलं पाहिजे. बरोबर आहे. राजमाता, मातीत दिवसभर राबून सुद्धा 4 दाणे आमच्या पदरात पडत नाहीत. सारं काही व्यापारी आणि सावकार घेऊन जातात. मोत्यासारखं पीक काढतो पण घरच्या पोराबाळांच्या मुखी काही पडत नाही. आम्ही व्यापाऱ्याचे दास झालो आहोत. राजमाता, नगरात आम्ही पिकवलेलं धान्य हे व्यापारी लोक चढ्या भावाने बाजारात विकतात. वर वाढीव शेत साऱ्याचं ओझं कसं व्हायचं आमचं? साऱ्याची पोटं भरून आम्ही मात्र उपाशी राहतोय. राजमाता, महाराज असताना असं नव्हतं हो. काय म्हणतोयस? तुला कोणीतरी फूस लावलेली दिसतीये. कष्ट करायला नको, सगळं आयता हवंय. जास्त कष्ट करा, जास्त धान्य पिकवा आणि मग पोट भरा स्वतःच. शेत साऱ्याबद्दल एक अवाक्षरही काढू नका. त्यातून तुमच्याच कल्याणाची कामं करतो आम्ही. आणि ताकीद देतोय, व्यापाऱ्यांच्या विरोधात जाऊ नका. त्यांच्या छत्रछायेखाली राहण्यातच तुमचं हित आहे. क्षमा राजमाता, पण आमच्या जीवावर हे व्यापारी अमाप नफा कमवतात. तरी पण तुम्ही त्यांची बाजू घेता. हा अन्याय का? अन्याय? अन्याय हा शब्दच नाहीये आमच्या राज्यात. आमच्यावर अन्याय झाला असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला कोठडीत टाका. आणि या उर्मट शेतकऱ्याला भर चौकात चापकाचे फटके द्या. आणि प्रत्येक फटक्यासरशी आमच्या निष्पक्ष न्यायाचा जयघोष करायला सांगा. हा शेतकरी म्हणजे प्रजेसाठी मोठा संदेश आहे. आमचा कारभार सर्वतोपरी न्यायी आणि लख्ख आहे. प्रश्नच नाही राजमाता. आपल्या तीक्ष्ण आणि भेदक नजरेतून काहीच सुटत नाही. संपूर्ण राजवाडा आणि नगर यांच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेला प्रमुख कोण? त्याला समोर आणा. राजघराण्यातील सदस्य म्हणून तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली, त्याचे हे परिणाम. शंभूबा, चला मध्ये जाऊन भिंत उभारू. दोघींच्या नजरा भिडल्या तर मोहिनी विद्येचा वापर करतील त्या. चला. हो. आज हा सगळा कचरा तुम्ही स्वतः स्वच्छ करणार आहात. राजमाता, आमची लाज राखा. असं पुन्हा नाही होणार. कोणत्या पापाची शिक्षा देताय आम्हाला? ते तर तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. राज्याला तर वारस देऊ शकला नाही तुम्ही. शिवाय सावित्री, तू इथे काय करतेयस?
फेरफटका मारायला हा काही बगीचा नव्हे, राजसभा आहे ही. प्रणाम राजमाता. मी एक राजकन्या म्हणून नाही तर सर्वसाधारण प्रजाजन म्हणून एक विनवणी करायला आले आहे. म्हणजे राज्यात एक ऋषी आले आहे, त्यांचं सन्मानानं पाचारण करावं आणि त्यांच्याकडील औषधी वापरून महाराजांची प्रकृती पूर्ववत करावी अशी विनंती आहे. आणा रे त्या सोंगड्याची झोळी. राजवैद्य, या मुळ्यांबद्दल तुम्हाला काही माहिती? क्षमा राजमाता, आमच्यापाशी या मुळ्याविषयी काहीही माहिती नाही आणि खात्रीलायक माहिती असल्याशिवाय या मुळ्या वापरणं धोकादायक ठरू शकतं. आणि ज्यांच्याकडे या मुळ्या सापडल्या त्या ऋषीवरांना पाचारण करावं अशी विनंती. तो सल्ला विचारला नाही आम्ही तुम्हाला. या सगळ्या मुळ्या आगीच्या भक्षस्थानी द्या, विलंब न करता. नाही नाही, तपश्चर्याने मिळवलेलं ज्ञान असं भस्मसात करू नका. लोकांच्या कल्याणासाठीच केले ऋषीवरांनी. थांब सावित्री. आम्ही नाही म्हटलं याचा अर्थ नाही. त्या मुळ्यांची राख तर होईलच आणि त्या सोंगाड्या ऋषीला एव्हाना सैनिकांनी राज्याबाहेर घालवलेलं असेल. या साऱ्यात तू लक्ष घालण्याची गरज नाही. आम्ही समर्थ आहोत. यावेळी जीव वाचलाय, पण पुन्हा इकडे फिरकलास तर मृत्यू तुझी सुटका करेल. लक्षात ठेव. तुझ्यासारख्या रानातल्या मुळ्या घेऊन फिरणाऱ्या माणसाची आणि त्या मुळ्यांची गरज नाही आम्हाला. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची ज्यांना हौस आहे त्यांच्या राज्यात मी पुन्हा कधी येणार नाही. पण तुम्ही तर स्वतःलाच विनाशाच्या दरीत लोटत आहात. डोळे उघडतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, तेव्हा त्या रानातल्या माणसांच्याच पायाशी तुम्हाला यावं लागेल. जिथपर्यंत तुमचे हात पोहोचलेले नाहीत, तो रानातला खजिना तुम्हाला संजीवनी देऊ शकेल याचा तुम्हाला साक्षात्कार होईल. परंतु काय बोलतोय? म्हणजे विनाशाच्या दरीत चाललोय? काही आपली तर मौज चालली आहे. दरवाजा उघड, आम्हाला बाहेर जायचं. ते शक्य नाही. राजकन्याची आज्ञा पाळत नाही तुम्ही? आमच्यासाठी राजमाताचा आदेश शेवटचा. राजकन्येला बाहेर जाऊ द्यायचं नाही ही त्यांची आज्ञा आहे. महाराजांना बरं वाटावं असं नाही वाटत का तुम्हाला? जाऊ द्या ना मला. मी ऋषीवरांना भेटून लगेच परत येईल. लवकर दरवाजा उघडा ना. शक्य नाही ते. तुरंगी 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 उठ ना. बघताय काय? धावत जा आणि पाणी आणा. उठ 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 उठ.
ज्ञानाची तपश्चर्याची किंमतच नाहीये या मद्र देशात, पण उपयुक्ततेचे देखील भान नाही. लोकांच्या कल्याणासाठीच तर विनामूल्य उपचार करायला आलो होतो मी इथे. निदान स्वतःच्या स्वार्थासाठी तरी त्याचा उपयोग करून घ्यायचा, पण तेवढी अक्कल हुशारी शिल्लक राहिलेली दिसत नाही या लोकांमध्ये. जाऊ देत, या लोकांना आत्मघातापासून वाचवणं म्हणजे स्वतःच्या आत्मघाताच्या जवळ जाण्यासारखं आहे. या अहंकारी राजघराण्याकडे आयुष्यभर फिरकणार नाही आता. ऋषीवर थांबा, थांबा ऋषीवर, ऋषीवर मी विनंती करते, हात जोडते तुमचे, थांबा. ऋषीवर, माझे काका अंथरुणाला खेळले आहेत. माझ्यासाठी दुर्मिळ फुल आणण्यासाठी काही वर्षांपूर्वी ते रानात गेले होते. तिकडे त्यांच्या पायावर आघात होऊन ते गलित गात्र झाले आहे. ते स्वतःच्या पायावर चालू नाही शकत आता. मग मी काय करणार? माझ्या सखीने तुमच्या मुळांमुळे बरे झालेले रुग्ण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. मी हात जोडते, माझ्या वडिलांवर उपचार करा. मी कितीही कष्ट करेन, कोणत्याही अग्निदिव्याला सामोरे जाईन, पण माझ्या दातांना बरं करा. मद्र देशाशी माझा संबंध कायमचा संपलेला आहे. मी पुन्हा कधी तिथे परत येणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे. ती मोडणार नाही. तू माझा नाद सोड आणि परत जा. नाही ऋषीवर असं म्हणू नका. तुमचा अपमान करण्याच्या वतीने मी तुमची माफी मागते. हवं तर लोटांगण घालते, पण उपचारांना नाही म्हणू नका. या मद्र देशातील लोक इतके कर्मदरिद्री आणि मतिभ्रष्ट आहेत की मी रानोमाळ हिंडून ज्या औषधी वनस्पती आणि मुळ्या जमा केल्या होत्या त्या त्यांनी माझ्याकडून हिसकावून घेतल्या. दुर्दैव त्यांचं. आता अशा लोकांसाठी माझ्या मनात दयेचा पाजर फुटणं कठीण आहे. मरू दे त्यांना त्यांच्या कर्मानं. नाही नाही, असं बोलू नका. क्षणिक रागासाठी तुमची शुद्ध बुद्धी विसरू नका. मद्र देशातले लोक पातळी सोडून वागले, पण तुम्ही तुमच्या धर्मापासून हटू नका. धर्माच्या आणि तत्वज्ञानाच्या गोष्टी करणारी तू आहेस तरी कोण? आपल्या पित्यावर जीवापाड प्रेम करणारी कन्या आहे. आपणही मला पित्या समान आहात. कृपा करा माझ्यावर. एक अक्षर देखील ऐकायचं नाहीये मला. इथून जर का माघारी फिरली नाहीस तर या दगडांनीच तुझा कपाळ मोक्ष करून टाकेन. चालेल मला, परंतु तिळा तिळांनी मरणाऱ्या पिताची मी अशी अवस्था पाहू शकत नाही. मी हा दगड झेलायला तयार आहे, पण मला तुमच्या कृपेची आवश्यकता आहे. जिंकलंस तू मुली मला. आपल्या पित्याप्रती तुझ्या हृदयात असलेलं असीम प्रेम खरोखरच त्याला आपल्या पायावर उभं केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद ऋषीवर. आपले हे बोल माझ्या कानासाठी अमृतासारखे आहे. आता पुढे काय करावं याचं मार्गदर्शन आपणच करावं. उठ मुली. माझ्या जवळच्या औषधी मुळ्या त्या अज्ञ आणि उद्धट लोकांनी माझ्याकडनं हिसकावून घेतल्या. मी त्या मुळीचे वर्णन आणि ठिकाण सांगू शकतो, परंतु ती मुळी मात्र तुलाच आणावी लागेल. सांगावं गुरु, मी आणीन ती मुळी. तुम्ही बांधलेल्या भिंती पलीकडे जे अरण्य आहे त्या अरण्यात सळोपळीच्या कड्याच्या पायथ्याशी 3 झाडांचा एक समूह आहे. त्या समूहाभोवती धारदार पात्यांची काही झुडपं आहेत. त्या झुडपांच्या मुळ्या जर तू हस्तगत केल्यास आणि त्या उगाळून जर राजाला दिल्यास तर त्याच्या पायातली शक्ती परत येईल. हे खूपच अवघड आहे, पण मी जमवे. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या खुणा नीट लक्षात ठेवे. पण भिंत ओलांडून अरण्यात कसं जायचं हा खरा यक्ष प्रश्न आहे. तुम्ही बांधलेल्या या भिंती पलीकडील अरण्यात कुणीच जाऊ शकत नाही या भ्रमात आहे तुमचं राजघराणं. परंतु अनेक उंदीर नजर चुकून जमीन पोखरून अरण्यात घुसतात. उंदीर? चोरटे मार्ग शोधणारे चोर आणि उंदीर एकच नाही का? असं आहे का? तुला तुझ्या पित्याला स्वतःच्या पायांवर उभे राहिलेले पाहायचे आहे ना?
मग रानातला खजिना चोरट्या मार्गाने लुटणाऱ्या त्या उंदरांमध्ये हो सामील आणि पोच अरण्यात. उंदरांमध्ये सामील व्हायचं हे तर खूप मोठं आव्हान आहे. सत्तू, आज हरली तुझा मी. पगलू का तुम्ही? हा, वनराज असेल मी. वनराज. वनराज, वनराज, धोका, धोका. धोका? काय बातमी असेल? रानात भिंती खालून उंदीर येत लवकरच. आता काय लुटीत ते? लाकडं, कोंबड्या, धान. नाना वनराज, त्याची नाही होते. तू चिंता ना करीत. नगरातून आमावर घाला घालण्याची जो जो येत त्याचा हिशेब चुकता करीत हा सत्तू. हात करणाऱ्यांची तोडीत तोड उतरते. हा. हुम्मा, 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 हुम्मा.